नमस्कार. आज आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मी बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ बनवला नाही, तर आज म्हणलं चला बनवूया. तर आजची रेसिपी बनवून दाखवणार आहे ते म्हणजे ब्रेड सँडविच आहे. आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला बघूया काय काय साहित्य आहे ते. तर सँडविच बनवण्यासाठी पहिला आपला घेतलेला आहे मी हा मोठा पॅकेटचा ब्रेड, कारण आमच्या घरी जास्त माणसं आहेत, जास्त मुलं आहेत, पाहुणे पण आज गुरुपौर्णिमेचे येणार आहेत, त्याच्यामुळे मी हा मोठा ब्रेड आणलेला आहे. आणि इकडं मी ह्याची चटणी बनवलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरची टाकून हे पुदिन्याची चटणी बनवली आहे ब्रेडला लावण्यासाठी. इकडं उकडून घेतलेला आहे हा बीट आहे. नंतर एक बटाटा मोठा उकडून घेतलेला आहे, काकडी कापून घेतलेले, कांदा असा गोल स्लाइस कापून घेतलेले, टोमॅटो पण कापून घेतलेले आहे. आणि ते त्याच्यासाठी मेन म्हणजे चाट मसाला पण लागतोय. नंतर मियानीज घेतलेले आणि टोमॅटो केचप घेतलेले. तर आता चला आपण त्याच्या साच्यामध्ये कसा सँडविच भरायचा एकदम व्यवस्थित ते पण पुढच्या रेसिपी. तर आता हे 3 आयटम मी कापून ठेवले. तर राहिले म्हणजे बीट कापायचं राहिले. तर बीटाचे पण स्लाइस अशा बारीकच काढायचे, एकदम पातळ अशा काढायच्या गोलमध्ये, म्हणजे ब्रेडवर ठेवल्यावर एकदम हे होतं. कच्चं ठेवलं तरी पण ते पण चांगलंच लागते. पण मी कसं लहान मुलं आहेत आमच्या घरी, त्यामुळे उकडून घेतलेलं आहे. उकडून घेतलं का त्याची टेस्ट थोडी वेगळी बदलते. तर हा बटाटा तर कमीत कमी 1/2 किलोचा बटाटा आहे. तो पण त्याचे पण अर्धे छोटे छोटे स्लाइस कापून घ्यायचे, किंवा ह्याचे मॅश केला तरीही चालतोय, पण मी मॅश काही करत नाही, छोटे छोटे अशा स्लाइस कापून घेते. तर आता ह्याच्यामध्ये ब्रेडमध्ये कसं स्टफ करायचं आहे स्टेप बाय स्टेप ते पण मी सांगून देते. तर इकडे आपले 2 ब्रेड घेतलेले. 2 ब्रेडला पहिल्यांदा आपण चटणी लावून घ्यायची. चटणी थोडीशी पातळच करायची, म्हणजे कशी ब्रेडला व्यवस्थित लागले जाते. तर आता चटणी लावून झालेली, त्याच्यावर आपला हा मसाला टाकायचा आहे. कोणता मसाला? हा मसाला म्हणजे चाट मसाला आहे. तो चाट मसाला वरून थोडासा टाकून घ्यायचा दोन्ही ब्रेडवर. आणि पहिल्यांदा हे ठेवायचं आहे बटाट्याचे स्लाइस. नंतर थोडा चाट मसाला टाकायचा आहे, थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यावर, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ खारट असते, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसार टाका, तुम्हाला जसे आवडेल तसं. वरून कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यावरून एक बीट ठेवायचं आहे. नंतर चाट मसाला थोडासा टाकायचा आहे आणि त्याच्यावर नंतर टोमॅटो केचप आणि मेयोनीज टाकून घ्यायचे. तर असं आपलं हे सँडविच इकडं तयार आहे. हा जो ब्रेड आहे तो ह्याच्यावरती आपला स्टफ करून घ्यायचा आहे. अमूल बटर आहे. तर आता ह्या सँडविचवरती अमूल बटर लावून घ्यायचं, म्हणजे खरं त्याच्यामध्ये ठेवलं ना ते चिटकत नाही अजिबात, आणि एकदम खायला टेस्ट आणि स्वाद पण छान येतोय. तर वरून मी लावते. गरम झालं ना हे पूर्ण ब्रेडला वितळणार. तर आता मी या साच्यात ठेवते आणि नंतर दुसऱ्या बाजूने लावून घेते. ब्रेड थोडा मोठा असल्यामुळं साचा लहान आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बाहेर आले, तरी आपण काढू काही शकते. तर या बाजूने पण नंतर ब्रेड लावून हे अमूल बटर लावून घ्यायचं आहे. तर असं आपलं पॅक झालेलं आहे. आणि गॅसवर आलटून पालटून
आपलं सँडविच तयार. चला आता गॅस करू. तर असं गॅसवर स्लो ह्याच्यावरच करायचं, कारण जास्त फास्ट केलं तर तो आपलं सँडविच काळा आणि करपल. त्याच्यामुळे त्याचा पण आपली काळजी घ्यायची आहे आपण सर्वांनी. म्हणजे तुम्ही बनवताना मी काळजी घेतेच, कारण स्लोवरच सगळं करून घेते. आणि चेक करायचं आपल्याला, चेक पण करू शकता की कसं आपलं सँडविच आतून म्हणजे जास्त हे झालंय का, तर नाही. असं ह्या पद्धतीने आपण चेक करू शकताय. मग थोडा गॅस कमी स्लो गॅसवर ह्या पद्धतीनं असं ठेवून घ्यायचंय आणि सारखा 1-2 मिनिटाला बघायचंय, नाही तर तो करपून जातोय सँडविच आपला. हे बघू शकताय, थोडीशी वाफ लागली नाही 5 मिनिटात आपलं सँडविच तयार होतंय. तर आता सँडविच आपलं तयार झालेलं आहे. बघू शकताय कलर पण छान आलाय आणि दोन्ही साईडनं पण ओपन झालेलं आहे. अरे वा, काय डिझाईन आली आपल्या सँडविचला. जसं आपलं बाहेर आपण गाड्यावर जसं खातो ना त्या पद्धतीने सँडविच झालेलं आहे. आणि दोन्ही साईडनं असं एकदम असं या पद्धतीचा कलर येईपर्यंतच भाजायचा आहे. करपूस भाजायचं नाही, जास्त डार्क काळा कलर आला नाही पाहिजे, ब्राऊन कलरमध्येच भाजून घ्यायचं आहे. तर ह्याला आता आपण कट करून घेऊया. तर आता आपलं सँडविच कट करून घ्यायचं आहे. मस्त नाश्त्याला सकाळ सकाळचं आपल्याला घरगुती सँडविच. त्याचे 4च भाग करायचे आहेत. तर आपलं सँडविच कापून झालेलं आहे आणि त्याच्यावर सजावट थोडीशी आपली टोमॅटो केचप टाकून घ्यायचा. जर तुम्हाला मेयोनीज आवडत असेल तर टाका, किंवा नाही टाकला तरीही चालतोय, कारण आपण आतमध्ये टाकलेलाच आहे ऑलरेडी तो. इकडं आज गुरुपौर्णिमा मंदिर असल्यामुळे तिकडं थोडासा आवाज येतोय व्हिडिओमध्ये. तर आपलं सँडविच तयार झालेलं आहे आणि ह्या चटणीसोबत मस्त तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकते. एक नंबर आपलं सँडविच. आणि घरच्या घरी सँडविच बनवा. जर सँडविच तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला असेच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.